So if you can tell us about Maharashtra's plans in Davos in terms of attracting investment proposals. डावोसमध्ये महाराष्ट्राचा अतिशय चांगला प्रेझेन्स आहे. महाराष्ट्र पॅव्हिलियन आपण बघू शकतो की सर्वात जास्त गर्दी महाराष्ट्र पॅव्हिलियनला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आजही काही चांगले करार झाले आहेत. जवळपास 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्र करार करतो आहे आणि मी असं म्हणू शकेल की मागच्या वेळी आम्ही 16 लाख कोटी रुपयाचे करार या ठिकाणी केले होते. यावेळेस तो रेकॉर्ड देखील आम्हाला मोडायचा आहे. आणि सांगताना मी हे देखील सांगू इच्छितो की मागच्या वेळेस जे करार केले त्या करारापैकी 75 ते 80% करार हे ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी परिवर्तित करू शकलो. मला असं वाटतं की डावोसमध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात लोकांना जाणवत आहे. Sir, just one more in Marathi on the recent elections, the fact that it's now a triple engine government and any update on the mayor post. ट्रिपल इंजिन म्हणजे ट्रिपल रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यामुळे जिंकण्याचा आनंद आम्हाला आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि महापौर कोण होईल आणि ते कसं होईल आणि कधी होईल या सगळ्या संदर्भात कुठलंही कॉन्फ्लिक्ट नाही आहे. आम्ही नीट ते सगळं करू.